मगाशी बोलत असताना काहींनी सांगितलं की बाबा दादा गावकीकडे लक्ष आहे, भावकीकडे पण लक्ष द्या. भावकीकडे लक्ष दिलं म्हणूनच तू आमदार झालास. जरा जयंतराव त्याला विचारा किती मतं पडली. पोस्टल बॅलेटमध्ये आलाय आपण. मी मायत्यांचं एक बघितलं, मायत्यांनी आयुष्यभर एंडी मामांची सावली बनून त्यांच्यासारख्याच त्या निर्भय आणि लढवय्या योद्ध्याला त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारची साथ दिलेली हे शेवटपर्यंत आम्ही पाहत आलेलो आहे. त्यांच्या सामाजिक कामात सोबत तर त्यांनी केलीच, परंतु एंडी मामांच्या सामाजिक शैक्षणिक कामाला न्याय मिळाला अशी माझी प्रामाणिक भावना या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी इथं व्यक्त करतोय. कारण मानसशास्त्र संशोधन केंद्राच्या माध्यमातून मानसिक आरोग्य, ताणतणाव निवारण, व्यसनमुक्ती आणि मुलामुलींच्या वर्तणूक समस्यांचं निराकरण अशा अनेक उपक्रमांचे मानसिक सक्षमीकरण साधेल ह्याबद्दल माझ्या मनात शंका नाही आणि ती आज काळाची गरज आहे. त्याचा उल्लेख माझ्या आधीच्या अनेक लोकांनी केला, त्याच्यामुळे ते रिपीट होईल म्हणून मी त्याचा उल्लेख करत नाही. आणि इथं उभारण्यात येणारं बहुउद्देशीय सभागृह, मी संगीताला सांगत होतो की कोल्हापूरच्या परिसरामध्ये जे काही आपण सभागृह करतोय साधारण ते आणि हे मला एकसारखं वाटतं. कदाचित आर्किटेक्ट एक असेल पण बऱ्याच साम्य वाटतं, पण हरकत नाही. तुम्ही मनावर घेतलंय ते चांगलंच. तुम्ही त्या सगळ्या गोष्टीचा विचार केला असेल. आणि मगाशी आता बरंच काही रोहितने सांगितलं, मी 40 लाख देतोय. दादांनी, चंद्रकांत दादांनी एक पूज्य वाढवावं आणि मी अजून एक पूज्य वाढवावं. बरं सांगितलं नाही की दादा एक पूज्य वाढवतील, आमचे जयंत पाटील अजून एक पूज्य वाढवतील आणि अजितदादा अजून एक पूज्य वाढवतील. तेवढंच बाकी राहिलं होतं. फार चुरू 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 बोर होत होता. म्हटलं गाडी फार फास्ट चाललेली आहे. आज RRची जयंती आहे. मी RR पाटील, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील आम्ही सगळेजण एका बॅचचे आहेत. 90चे 90ला आम्ही आमदार झालो आणि जे काही राजकीय जीवनाला सुरुवात केली त्यात RR दुर्दैवानी RRला काही गोष्टी मी सांगितल्या होत्या, सांगलीमध्येच सांगितलेल्या होत्या. त्याने ऐकलं नाही. जाताना मला म्हणलं दादा तुझं ऐकलं असतं तर मी आज तुमच्यामध्ये राहिलो असतो. मी सांगल्याकरता सांगत असतो, निर्व्यसनी राहायचं त्याच्याच करता मी सांगत होतो. लोकांना बरं नाही वाटत. बघा अरे जाहीर सभेत RRची काढली. अरे मी काय काढली? मी चांगलं सांगायला गेलो, वाईट काय सांगितलं? त्याच्यामुळं आम्ही सगळेजण 90ला आलो. 90ला पण आम्ही ज्युनियर होतो. 95 आलं आम्ही ज्युनियरच. 99 आलं आम्ही ज्युनियरच. 99ला तर विलासराव देशमुख, जयंतरावांना आठवत असेल, मुख्यमंत्री आघाडी करता कसं करायचं, काय करायचं, त्यावेळेस पवारसाहेब, प्रफुल्ल पटेल, त्याच्यामध्ये पद्मसिंह पाटील, विजयसिंह मोहिते पाटील, त्याच्यामध्ये मधुकर पिचड आणि छगन भुजबळ हे सगळे राष्ट्रवादीचे नेते होते. मी, RR, जयंतराव आणि आमचे दिलीप वळसे पाटील खूप दिवस असेच वाया चालले होते. शेवटी काय करायचं तर चौघं गेलो मेट्रो सिनेमात कुठला तरी चित्रपट आपण बघत बसलो. म्हणले आता काय करायचं, हे सांगतील तसं आपण ऐकायचं. म्हणजे कुठली 90, 95, 99 आणि 3 टर्म झालेल्या होत्या आणि 2004ला आम्हाला थोडंसं विचारपूस करायला लागली. परंतु काही काही जण पहिल्या टर्मलाच त्यांना वाटतं की मी मोठा झालो पाहिजे, मी भाषण केलं पाहिजे. त्याच्यात आता मी आता माझ्या पक्षाचं काम करतोय, जयंतराव त्यांच्या पक्षाचं काम करतोय, पण माझ्या पक्षात कुणी काय करावं हे दुसरेच सल्ले द्यायला लागले. मला तर काही कळतच नाही काहींचं. अरे तुमचं तुम्ही बघा ना, आमचं आम्ही बघू ना, काय करायचं आणि काय नाही करायचं. मगाशी बोलत असताना काहींनी सांगितलं की बाबा दादा गावकीकडे लक्ष आहे, भावकीकडे पण लक्ष द्या. भावकीकडे लक्ष दिलं म्हणूनच तू आमदार झालास. जरा जयंतराव त्याला विचारा किती मतं पडली. पोस्टल बॅलेटमध्ये आलाय आपण. त्याच्यामुळं माझ्या कुणीच मादी लागू नका. तुम्ही तुमचं काम करा. मी तुम्हाला एक अक्षर बोलणार नाही. मी जयंतराव ज्यावेळेसपासून मी आमच्या महायुतीमध्ये आहे, मी कधी तुमच्या कुणावर टीका टिप्पणी केली?
काय कारण आहे? तुम्ही तुमच्या विचाराने चाललं, मी माझ्या विचाराने चाललो. आणि शेवटी आपल्याला साध्य काय करायचं आहे? महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास, शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा, ह्याच्यामध्ये आम्ही कुठं कॉम्प्रोमाइज करतच नाही. आणि त्यामुळं मला तर मगाशी ह्यांची सगळ्यांची भाषणं झाली तसं तसं माझं संकट चाललेलं होतं. आणि जयंतराव गेले, मला वाटलं की मला एकाने सांगितलं, रोहितनं सांगितलं, जयंत पाटलांचं 12 वाजता काय हेलिकॉप्टर आहे आणि मला त्या हेलिकॉप्टरमधनं जायचं. अरे म्हणलं, माझं भाषण ऐकायला नेमकी ही दोघं नाही आहेत. आणि मी तर हे सगळं ठरवलेलं होतं, ही बोलून मात्र गेली. त्याच्यामुळं पण ते आली. शेवटी माझं नशीब फार चांगलं आहे, कसं का होईना ते पुन्हा जुळूनच येत आहे. मित्रांनो, मला एवढंच सांगायचं, मगाशी ह्यांनी तर महाशयांनी सांगितलं, आवाजात प्रेमळपणा असलेलं देखणं नेतृत्व. जयंतराव पाटील, आम्ही काही देखणे नाही आहे. त्याला वाळव्याला बोलवायचं, इथं बोलवायचं, आमचीच बिन पाण्याने करायची ही देखणा. आणि आम्ही काय बिन देखणा आहे? तुला बघतोच, ये माझ्याकडे कसं काय येते. मित्रांनो, गमतीचा भाग जाऊ द्या, परंतु एकंदरीत माझा बरेच विद्यार्थी बसलेत. मला त्यांना सांगायचं की बाबांनो, आज इथं कर्मवीरांच्या नावाने स्पर्धा केंद्र आहे. आणि इथं माझ्या सांगली जिल्ह्यातले, माझ्या कोल्हापूर जिल्ह्यातले बरेच विद्यार्थिनी, जे सर्वसामान्य मुलं आहेत, गरीब आहेत, आई वडील गरीब असल्यामुळं त्यांना आज शिक्षणाचं महत्त्व तुम्हाला सगळ्यांना कळलं. आज ज्ञान हे इतकं महत्त्वाचं आहे की तुम्ही ज्ञानी असाल तर तुम्ही कुठं जाल, हे आज जगाने सिद्ध करून दाखवलं आहे. आता AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा प्रोग्राम देखील आलेला आहे. आता त्याच्यात पण आपल्याला सगळ्यांना लक्ष घालायचं. आम्ही ऑलरेडी लक्ष घातलेलं आहे. राज्य सरकारमध्ये मुख्यमंत्री, आम्ही दोन्ही उपमुख्यमंत्री, आम्ही सगळ्यांनी बजेटमध्ये त्याकरता 500 कोटीची तरतूद केली. मी अनेकदा महाराष्ट्रात जातो आणि सांगतो की हे कमी पडले तर पुन्हा मी नागपूरच्या बजेट अधिवेशनामध्ये त्याच्यात अजून अधिकचा निधी देण्याचं काम करील. परंतु आपली मुलं मुली ते शिक्षण त्यांनी घेतलंच पाहिजे. आज कर्मवीर स्पर्धा केंद्र जिल्ह्यात 1 नंबर आहे. मी खरोखरीच त्यांचं अभिनंदन करतो. विशेषतः केंद्र चालवणारे जे कोणी मान्यवर आहेत, ते शिकवणारे शिक्षक आहेत, त्यांचं मी मनापासून अभिनंदन करील. कारण आता 130 विद्यार्थी परवाच निकाल लागला आणि ह्या आमच्या कर्मवीर स्पर्धा केंद्राचे 130 विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या खात्यात अधिकारी झाले. सकाळी पहाटे 5ला हे उघडतं. तुमचं आमचं नक्की जमन. मी पण पहाटे 5ला उठतो आणि कामाला सुरुवात करतो. त्याच्यावर 5ला हे स्पर्धा केंद्र उघडतं आणि रात्री 11ला बंद होतं. फी फक्त 20,000 रुपये ठेवलेली आहे वर्षाला. उत्तम ग्रंथालय आहे तुमचं, उत्तम अभ्यासिका आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर आम्हाला, चंद्रकांत दादांना, आम्हाला सगळ्यांनाच ह्या गोष्टीचं समाधान आहे. आणि त्याच्यामुळं जे कोणी अधिकारी आणि सगळे, आणि एक मुलांनो लक्षात घ्या, हे आता तुम्ही ओरडताय ना हो करून काय काय काढतात ते आवाज, परंतु त्याच्यात मुलींचा आवाज नाही, फक्त पोरांचा आवाज आहे. सध्या काय व्हायला लागलंय, आत्ता पण स्पर्धा परीक्षेत आमच्या मुलीच मुलांच्या पेक्षा जास्त पुढे आल्यात. का तर मग त्या बघ, ह्या टाळ्या माझ्या मुलींच्या आहेत आणि मुलं ओ ओरडा, नुसतं ओरडा शहाण्यांनो, ह्या जातील पुढं आणि मग मुली ठरवतील मला कसला मुलगा पाहिजे. आणि मग तुमची इतकी वाईट हाल होईल की ते तुम्हाला नाकारतील. ह्या मला चालत नाही, हा तर अजिबात चालत नाही. त्याच्यामुळे ओरडाओरडी करायचं बंद करा. जरा त्यांच्यासारखं अभ्यासात लक्ष द्या. ओरडायला बरेच नंतर पुढचे दिवस आहेत, एवढी गोष्ट लक्षात ठेवा. मित्रांनो, ह्याच्यामध्ये अधिक मी बोलत नाही, परंतु आजचे जे काही उपक्रम बघितले हे केवळ लोकार्पण किंवा इमारतीचे नाही, किंवा सामाजिक कल्याणाच्या नव्या पर्वाची ही सुरुवात आहे. संघर्ष आणि विचारांचा वारसा पुढे नेण्याबरोबरच प्रेरणेच्या कृतज्ञते आणि नव्या वाटचालीचा संकल्प आहे. मला एक गोष्ट सांगायची, मगाशी चंद्रकांत दादा पाटील पण संगीताला विचारत होते की किती खर्च येणार आहे. संगीताने सांगितलं 10 कोटी. त्याच्यात रोहितने डिक्लेअर केलं 40 लाख रुपये, की लगेच आमच्या दादांनी हिशोब केला, म्हणजे 9 कोटी 60 द्यावे लागतील. परत म्हणले नाही, अजून जयंतराव काय बोलतायत ते बघू.
नाही, रामशेठ त्यांचं 1 कोटी, रामशेठने पहिले पण 1 कोटी दिलेलेच आहेत. म्हणजे त्यांनी म्हणजे असला कर्णाचा अवतार तर मी दुसरा कुठंच बघितलेला नाहीये. म्हणजे खरंच दिलदारपणा. पैसे तर सगळेच कमवतात, वर तर 1 रुपया कोणी घेऊन जात नाही. अरे पण द्यायची दानत असावी लागते, ती दानत ह्या माणसामध्ये. म्हणून मी त्यांचं महाराष्ट्रातल्या तमाम 13 कोटी जनतेच्या वतीनं अभिनंदन करतो. त्यावेळेस दादा मला म्हणले की 40 कमी होती आणि त्याच्यामुळं 8-60 पर्यंत आता भागेल. तर संगीता नाही मला 10च पाहिजे, मला 10च पाहिजे. मी आपलं ऐकत होतो त्या दोघांचं काय चाललं होतं. आता असं ठरलंय माझं आणि दादांचं, दादा 31 मार्चपर्यंत तुम्हाला जो DPCचा निधी आलाय त्याच्यातनं 5 कोटी रुपये द्या. त्याच्यामध्ये तुम्हाला ती विशेष बाब करावी लागेल. ती कोणतरी विशेष बाब करण्याचा अधिकार हा नियोजन खात्याला आहे. नियोजन खात्याचा मंत्री कोणतरी अजित पवार आहे वाटतं. तर त्याच्याकडे पाठवून द्या. त्याला मी सांगतो विशेष बाब म्हणून सही कर, आणि मग तो माझा ऐकेल, तो सही करेल. आणि मग ते 5 कोटी संगीता आणि प्रशांत 31 मार्चपर्यंत खर्च करा. काम दोरी ओळंब्यात करा. काम दर्जेदार झालं पाहिजे. उद्घाटनाला आम्हीच येणार आहे. त्याच्यामुळं त्या ठिकाणी तुम्ही बोलवा किंवा न बोलवा, मीच फित कापायला येणार आहे. त्याच्यामुळं त्यावेळेस मी बारकाईनं बघीन. आणि 1 एप्रिलला नवीन ज्यावेळेस वर्ष सुरू होतं त्यावेळेस दादा आम्ही पूर्ण राज्यातल्या 36 जिल्ह्यांना जो काही निधी देतो DPCचा, तो तुमचा अधिकार असतो. त्याच्यामध्ये आत्ता तुम्ही 5 सांगितलं म्हणून मी बोललो. पण तो निधी देताना जो काही मी निधी, आपण त्या मिटिंगला जयंतरावांना माहिती, जयंतरावांनी पण 9 वेळेला अर्थसंकल्प सादर केला. तो निधी देत असताना जी रक्कम येईल त्याच्यात अधिक 5 कोटी मी वेगळे ह्या कामाला देईन. त्याच्यामुळं यांच्या 2 वर्षात व्यवस्थित संगीता प्रशांत तुम्ही काम करून टाका. आणि ते 140 जे आहेत त्याच्यात अजून ते बाकीचं काही तुम्हाला त्याच्यामध्ये करायचं असेल त्या पद्धतीनं करा, किंवा संस्थेला पैसे निधी लागतोच. त्याच्यामुळं ही जबाबदारी, नाहीतर मग जयंतरावांनी सांगितलेलंच आहे पुढं कसं करायचं. मग त्यांचा सल्ला घ्या की 1 कोटी 60 लाखाचं काय करायचं. त्यांना म्हणजे बारकाईनं ते त्याचा सल्ला देतील. अशा पद्धतीनं ते काम आपण करूया, अशा प्रकारची माझी विनंती आहे.